अहमदपूर चाकूर विधानसभा निवडणुकीसाठी उत्साहपूर्ण आणि शांततामय वातावरणात 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली। सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 61.43% मतदारांनी आपला हक्क बजावला होता। अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजताच मतदानाला सुरुवात झाली। अनेक मतदान केंद्रावर सकाळी 7 पासूनच मतदारांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती। ग्रामीण भागासह शहरी भागातील अनेक मतदान केंद्रावर सकाळीच मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले। जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत सर्व मतदान केंद्रावर व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, प्रथमोपचार पेटी, प्रतीक्षा कक्ष, किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। तसेच मतदान केंद्राबाहेर सावलीसाठी मंडप सुद्धा उभारण्यात आले होते। दुपारच्या वेळी काही काळ मतदान केंद्रावरील रांगा कमी झाल्यानंतर सायंकाळच्या सत्रात ग्रामीण व शहरी भागातील मतदान केंद्रावरही मोठी गर्दी दिसून आली। मतदान केंद्रावरील सुविधांबाबत दिव्यांग मतदारांनी समाधान व्यक्त केले। दिव्यांग मतदारासाठी भारत निवडणूक आयोगाने व्हीलचेअर, घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहन व्यवस्था, अधिक सुविधा उपलब्ध करून दिली होती। तसेच दृष्टी दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी ब्रेल लिपीतून उमेदवारांची माहिती देण्यात आली होती। त्यामुळे इतर कोणाचीही मदत न घेता त्यांना मतदान करणे शक्य झाले। दिव्यांग मतदारांना देण्यात आलेल्या या सुविधाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले। तसेच भारत निवडणूक आयोगाचे आभार मानले। गरोदर महिला, वयोवृद्ध मतदारांना मिळाला प्राधान्याने प्रवेश। मतदारांना आपला अधिकार बजावण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार किमान आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या होत्या। यासोबतच मतदान केंद्रावर येणाऱ्या गरोदर महिला, वयोवृद्ध मतदारांना रांगेत उभे न करता प्राधान्याने थेट प्रवेश देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिल्या होत्या। यामुळे त्यांना मतदान केंद्रावर प्रतीक्षा करावी लागली नाही। जिल्हा निवडणूक यंत्रणेने गरोदर महिला, वयोवृद्ध मतदारांची काळजी घेतल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले। यासोबतच मतदार यादीत नाव नव्याने नोंदविल्यानंतर पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संधी मिळालेल्या मतदारांचा उत्साह यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता। सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या मतदानात महिलांचा टक्का अधिक राहिला। अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 60.27% मतदान झाले होते। सायंकाळी 6 वाजेपर्यंत अनेक मतदान केंद्रावर महिलांच्या व नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या। अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील, महाविकास आघाडीचे माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील आणि जनसुराज्य शक्ती पार्टीचे गणेश हाके यांच्यात मुख्य तिरंगी लढत पाहायला मिळाली। त्यात अपक्ष आणि बंडखोर यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे। अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात चांगलीच रंगत भरलेली पाहायला मिळाली। यंदा प्रचार काळात महायुतीचे उमेदवार आमदार बाबासाहेब पाटील यांनी मतदारसंघ पिंजून काढला, तर प्रचार काळात माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या काळात झालेली कामे व महाविकास आघाडीचे सरकार झाल्यास करण्यात येणारी कामे याबाबत मतदारांना माहिती देण्यात येत होती। जनसुराज्य शक्ती पार्टीचे उमेदवार गणेश हाके यांचा 2014 साठी निसटता पराभव झाला होता। त्या निवडणुकीत झालेल्या चुका यंदा होणार नाहीत त्यासाठी ते खबरदारी घेत होते। 2019 साली आमदार बाबासाहेब पाटील यांनी भाजपाकडून निवडणूक लढविणाऱ्या माजी मंत्री विनायकराव पाटील यांचा पराभव केला। यंदा विनायकराव पाटील पराभवाचा वचपा काढणार की आमदार बाबासाहेब पाटील यांना दोन्ही तालुक्यातील जनता पुन्हा एकदा संधी देणार की अहमदपूर मतदारसंघात नवा चेहरा म्हणून आमदार म्हणून निवडून येणार याकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे। राज्यातील राजकीय उलथापालथीमुळे यंदाच्या निवडणुकीत चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली आहे। परंतु जातीय समीकरणे आणि बंडखोरी नेमकी कुणाला थंड करणार याचा अंदाज बांधला जात आहे। अहमदपूर चाकूर तालुक्यातील मतदान केंद्रावर रात्री उशिरापर्यंत, कुठे 8 वाजेपर्यंत, कुठे 9 वाजेपर्यंत, तर अहमदपूर शहरातील 130 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर रात्रीचे चक्क 10:30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। सूत्राच्या माहितीनुसार अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे एकूण मतदान
68.71% इतके झाले. सध्या तालुकाभरात वेगवेगळ्या खासगी कंपन्यांच्या एक्झिट पोलची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. आमच्याच पार्टीचा आमदार अमक्या मताने तमक्या लीडने निवडून येणार असे कार्यकर्त्यांमधून तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र अहमदपूर चाकूर तालुक्याचा आमदार कोण होणार हे मात्र उद्याच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. आवाज बहुजनांचा.